खूप दिवसांपासून चाललं होतं आमचं धावजी पाटीलला जायचं म्हणून दर्शनाला. पण काही योगच येत नव्हता. कितीतरी शुक्रवार गेले, ह्या शुक्रवारी जाऊ, पुढच्या शुक्रवारी जाऊ, तिसऱ्या शुक्रवारी जाऊ, पण काही कधी मुहूर्त लागलाच नाही. आणि फायनली आज गुरुवार होता, त्यामुळे आज नियोजन झालं आमचं. म्हटलं चला जाऊया. खूप दिवस झाले आपल्या तोंडून निघाले धावजी पाटीलला जायचं, तर आज जाऊया. मग आज गुरुवार होता, तर गेलो. मग आज काही वाट बघितली नाही दिवसाची. गेलो सातारवरून डायरेक्ट हायवेने गेलो. पाचवड, भुईंज, तिथून पुढे सुरूर हायवे मार्गे आम्ही गेलो. आज गुरुवार होता, म्हणजे धावजी पाटलांचा वार नव्हता. त्यांचा वार शुक्रवार असतो, त्यामुळे शुक्रवारची इथे भरपूर गर्दी असते. दर्शन पण व्यवस्थित मिळत नाही. आज वार नव्हता, त्यामुळे दर्शन पण चांगलं झालं, गर्दी पण नव्हती. अगदी डोळे भरून दर्शन झालं, व्यवस्थित झालं. इकडे तिकडे आजूबाजूला फिरायला वगैरे भेटलं. दर्शन पण चांगलं घेतलं. जी मनातली एवढ्या दिवसापासूनची जी इच्छा मनात दाबून ठेवली होती मी, खूप दिवस झाले जायचं म्हणत होते, पण जाता आलं नाही. माझी इच्छा मी तशीच मनात ठेवली होती, पण आज फायनली मी माझ्या मनातली इच्छा सांगितली. आणि इच्छा सांगितली माझा जो काही संकल्प होता तो मी सांगितला. भरपूर काही म्हणजे आहेत गोष्टी, ज्या मी तुम्हाला परत कधीतरी सांगेल. खूप काही मागण्यासारखं आहे. जास्त काही एवढं काही मागितलं नाही. जेवढं माझं आहे सुखसुखी जीवन माझं चाललं आहे, असं जीवन चालू द्या. कामधंदा चांगला चालला पाहिजे. माझं हे रेंटचं घर आहे, मला स्वतःचं घर घ्यायचं आहे, त्याच्यासाठी माझे खूप प्रयत्न चालले आहेत. अशा होत्या 2-3 इच्छा होत्या, ज्या मी माझ्या इच्छा मागितल्यात. आता बघूयात कुठली इच्छा किती लवकर पूर्ण होती किती नाही. आणि 2-3 दिवस झाले जरा कामावरती जरा सुट्ट्याच आहेत मला, त्यामुळे 2-3 दिवस झाले मी घरातच आहे. आज पण निवांतच होते घरात, तर अचानक नियोजन झालं की जाऊया म्हणून, तर आलो इकडे सुरूरला. दर्शन वगैरे घेतलं. जास्त काही थांबलो नाही, काही नाही, पटकन दर्शन घेतलं आणि निघालो. इथे धागा बांधला. धाग्यामध्ये माझ्या जेवढ्या इच्छा होत्या तेवढ्या सगळ्या मी माझी इच्छा धावजी बाबांकडे मागितल्यात. बघूया आता कुठल्या कुठल्या पूर्ण होतात, कुठल्या कुठल्या नाही. प्रत्येक एका गाठीला प्रत्येक एक माझी मी इच्छा मागितली. जास्त काही मागितलं नाही. फक्त माझा जॉब आहे तो मार्केटिंगचा जॉब चांगला चालावा, असा होता माझा आजचा दिवस. आणि त्यानंतर सगळ्यात नंतर मग फायनली पोटोबा केला.